हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? अपेक्षा करते मस्त आणि मजेतच असाल. तसं तर थंबनेल बघून तुम्हाला आता कळलंच असेल, की आजचा आपला टॉपिक काय आहे. आता बघा, बरेचदा काय होतं, ज्या स्त्रिया जॉबला जातात, त्यांना असं वाटतं, की ज्या हाऊसवाईफ आहे किंवा ज्या गृहिणी आहे, त्यांचं किती मस्त आहे. म्हणजे आपली काम करा, त्यानंतर किती वेळ त्यांना मिळतो आणि त्यांना स्ट्रेससुद्धा कोणता नसतो, कोणत्या कामाचा नसतो. त्यांना स्वतःकडे लक्ष देता येतं. पण खरं सांगू, या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या पूर्णपणे खऱ्या आहे असं नाही. कारण आपण आपल्याला वेळ मिळत असला तरी आपला वेळ कुठे घालवतो, खरंच आपल्याला कशाचा स्ट्रेस नसतो का? स्वतःला विचारा. आपण तेवढे स्ट्रॉंग आहो का? किंवा तेवढे स्ट्रॉंग आपण असतो का? आपण कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो किंवा आपण स्वतःसाठी वेळ देतो का? असा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि त्याचं उत्तर नाहीच येईल. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण सगळेच छोट्या-मोठ्या चुका करत असतो आणि त्या चुकांमधूनच शिकत असतो. ॲज अ हाऊसवाईफ म्हणून जी मी चूक करत होती, ती तुम्हीसुद्धा करत असाल किंवा तुम्हीसुद्धा केलेली असेल, असं मला वाटते. बरोबर आहे ना? आपलं जे रोजचं रुटीन असतं, त्यामध्ये काय विचार करत असतो आपण, की रोज सकाळी उठायचं आहे, झाडू पोछा करायचा आहे, मुलांचा टिफिन बनवायचा आहे किंवा मग अदर काही कामं करायची आहे, स्वयंपाकाला काय बनवायचं आहे किंवा जर ड्युटीवर जात असेल किंवा मुलांचे कपडे रेडी करणं, सगळं अगदी टापटीप ठेवण्याचा किंवा आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे बाहेर जाणारे असतात जॉबला जाणारे असतात, ते सुद्धा अगदी टापटीप किंवा छान तयार होऊन जातात, वेल ड्रेसअप होऊन जातात. पण आपण काय विचार करतो, की आपल्याला कुठे जायचं आहे? आपण तर दिवसभर घरीच आहे. स्वतःच्या बाबतीत मात्र आपण असा विचार करतो. पण हे घरच आपलं वर्कप्लेस आहे. बघा, आपण काय करतो, की आपलं घर हे सगळं नीट, क्लीन, व्यवस्थित असलं पाहिजे. शिवाय सर्व वेळेवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपली कामेसुद्धा आपण वेळेवर करण्याचा आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण छान स्वतः रेडी होणं, छान ड्रेसअप होणं किंवा नवीन कपडे घालणं किंवा जे आहे ते कपडे घालून छान एकदम स्वतःला तयार करणं, यात काहीच वाईट नाही. उलट याने काय होते, की आपल्याला फ्रेश वाटतं आणि शिवाय आपला सेल्फ कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो. आपण काय विचार करतो, की घरातली कामे करताना काय तयारी करायची किंवा काय नवीन कपडे घालायचे किंवा काय चांगले कपडे घालायचे, ते खराब झाले तर आपल्याकडे कपडे नाही अशातला भाग अजिबात नाही. पण ते फक्त बाहेर जाण्यासाठीच आपण ठेवतो आणि मग त्याची फॅशन जाते किंवा मग ते कपडे आपल्याला नंतर टाईट होतात किंवा दिवस निघून गेले, की आपल्याकडे नवीन-नवीन कपडे येतात. आपल्याला ते आवडत नाही आणि बघा, शेवटी काय होतं, ते कपडे आपण घरीसुद्धा घालत नव्हतो. ते मग आपण कुणाला देऊन देतो किंवा टाकून देण्यासाठी काढतो. शेवटी बघा झालं काय, ना घरात घातले आणि ना पूर्णपणे बाहेर घातले. आणि म्हणूनच घरी असलो तरीही छान कपडे घाला, स्वतःला छान तयार करा. आता एकदम नवीन कपडे घाला रोजच्या रोज असं मी म्हणत नाही. पण तरीही आपल्याला कम्फर्टेबल आणि चांगले कपडे घातले ना, की आपल्याला हा चेंज खूप हवा-हवासा वाटतो आणि खूप बदलल्यासारखं वाटतं. तुम्ही हे करून बघा, तुम्हालाही बदलल्यासारखं वाटेल. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष. आता बघा, आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतोच. सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाचं एक रुटीन असतं. हे तर आहेच, कामांची रांग लागलेली असते. आपण काय चूक करतो त्या कामांच्या मागे अगदी धावत सुटतो आणि एकामागे एक कामच कंप्लीट करत असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता, घरातली कामं, टिफिन किंवा दुपारची कामे, संध्याकाळची कामे, म्हणजेच काय रात्रीपर्यंत आपली कामं कधी संपतच नाही. पण खरंच आपण यासाठीच आहे का? असा स्वतःला प्रश्न विचारा. एकदा ही सगळी कामं करून जर आपण फिजिकली फिट राहू शकत असू, असं तुम्हाला वाटत असेल ना, की मी घरातली सगळी कामं करते, माझी खूप फिजिकल ॲक्टिव्हिटी होते, तर मी फिट राहते, मला एक्झरसाईजची गरज नाही आहे. तर असं अजिबात नाही आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना आपल्याला आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला आपलं खाणं-पिणं, योगा, एक्झरसाइज, मेडिटेशन, वॉक किंवा काहीही यापैकी जे तुम्हाला जमत असेल किंवा येत असेल, ते तुम्ही करा. किंवा येत नसेल तर यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, त्यावर बघा किंवा बरेच असे क्लासेससुद्धा असतात. थोडे पैसे स्वतःसाठी खर्च करून ते लावा. स्वतःच्या आरोग्यासाठी तेवढं तर आपण करूच शकतो ना.
आपण जर हेल्दी नसलो किंवा आपण त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं नाही, तर तुम्हीच सांगा की खरंच आपण आपल्या फॅमिलीची हेल्थ व्यवस्थित ठेवू शकू का? जेव्हा आपण त्याला इम्पॉर्टन्स देऊ ना, तरच आपली मुलेसुद्धा याचं अनुकरण करतात आणि त्यांनासुद्धा इम्पॉर्टन्स समजतात की आपल्या हेल्थचं इम्पॉर्टन्स काय आहे. ते सुद्धा स्वतःकडे तेवढंच लक्ष देतात. म्हणजे काय खायचं, काय करायचं काय. म्हणूनच मी सांगते, स्वतःकडे, स्वतःच्या हेल्थकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, तर जो जो थोडा वेळ मिळतो ना, त्या वेळेत तुम्ही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका. आता हा जो तिसरा नंबरचा पॉईंट आहे, हा बऱ्याच जणींना पटेल किंवा बऱ्याच जणींना पटणारसुद्धा नाही. तर तो आहे आपल्या स्ट्रेसबद्दल. आपला स्ट्रेस कसा कमी करायचा? आता काही जणींना वाटेल की गृहिणींना कसला स्ट्रेस किंवा कसलं टेन्शन त्यांना, त्यांची लाईफ तर फ्री असते, बिनधास्त असते, टेन्शन फ्री असते. पण खरं सांगायचं झालं तर आपण इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेतो किंवा मग इतकं काहीतरी मनाला लावून घेतो ना, म्हणजे एखाद्या वेळी बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या व्यक्तीला इतका स्ट्रेस नसेल, पण आपण घरबसल्या खूप सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो, बरोबर ना? आणि त्या गोष्टी खरं सांगायचं झालं तर इतक्या फालतू किंवा इतक्या क्षुल्लक असतात, ते नंतर आपल्यालाही वाटतं. जसं बघा, असं वाटतं ही माझ्याशी अशी का वागली असेल किंवा का अशी बोलली असेल, किंवा मग एखादी मागची गोष्ट आठवून त्याच्याबद्दल आपण विचार करतो किंवा नकळत आपण काही कुठे बोललो तर घरी येऊन तोच विचार करतो की माझ्याबद्दल कुणी काय विचार करत असेल. आणि जिथे आपण हे काही बोललो असू, त्या व्यक्तीला त्याचा काही फरकसुद्धा पडत नाही, कारण ती गोष्टच तेवढी क्षुल्लक असते. पण तरीही या घरी येऊन आपण त्या गोष्टीचा सतत विचार करतो. पण खरं सांगू, पास्टमध्ये जे झालं ना, ते झालं. आय नो काही गोष्टी इतक्या सहज नाही विसरता येत, पण त्या विसरण्याचा प्रयत्न तर आपण करू शकतो. आपल्यामध्ये जर त्या जुन्या गोष्टी विसरून पॉझिटिव्हिटी येत असेल, तर काय हरकत आहे ना विसरायला. तुमच्यासोबत असं काही झालं असेल घरात किंवा बाहेर किंवा मग एखाद्या असा इन्सिडंट जो तुम्ही नाही विसरू शकत, तर विसरण्याचा फक्त आपण प्रयत्न करू शकतो किंवा मग त्याबद्दल जास्त विचार नाही करायचा. त्यावर तुम्ही थोडासा विचार करा की त्या एखाद्या गोष्टीला किंवा इन्सिडेंटला आपण कसं विसरायचं. आपण जर या जुन्या गोष्टीतच अडकून राहिलो, तर तो आपल्या प्रेझेंटवर त्याचा खूप जास्त फरक पडतो किंवा आपल्या पास्टमुळे प्रेझेंटही बिघडतो. जसं की बघा, नवऱ्यासोबत कुणाचं कधी ना कधीतरी भांडण होतच असतं. छोटं का होईना, पण भांडण हे होतं, सर्वांचंच होतं. सर्वच जण या गोष्टीशी रिलेट करणार. पण बघा, ज्या दिवशी भांडण होतं त्या दिवशी आपण अबोला धरतो, आपण बोलत नाही. तो दिवस तर खराब जातोच, पण दुसरा दिवसही अबोला धरल्यामुळं खराब जातो. म्हणजेच काय, आपला आज कालच्यामुळं खराब झाला. आणि बघा, नंतर हळूहळू आपण त्या गोष्टी विसरतो आणि नंतर आपल्यालाच पश्चाताप होतो की आपण असं का वागलो. नंतर मग आपल्याला स्ट्रेस येतो. तसंच आपल्याला जी पास्टमध्ये झालेली आहे गोष्ट, ती विसरायची आहे. आता हे झालं पास्टबद्दल, पण आपण फ्युचरबद्दल एवढे प्लॅन्स बनवतो. काही प्लॅन्स बनवलेही पाहिजे, ते गरजेचे सुद्धा असतात. पण कसं आहे ना, फ्युचर आणि पास्ट दोन्हीही आपल्या हातात नाही. सरळ भाषेत सांगायचं झालं तर पास्ट म्हणजे काय झालं, जे झालं ते पार पडलं, आपण बदलू शकत नाही. आणि फ्युचरबद्दल काय होणार याची खूप आयडिया आपल्याला नसते. त्यामुळे आपण प्रेझेंटमध्ये जगलो तर आपण जास्त खुश राहू. त्यामुळे विदाऊट स्ट्रेस आपण जगू शकू. शेवटी एवढंच सांगायचं आहे मला की स्ट्रेस कमी करायचा असेल तर खूप लहान लहान गोष्टीचा विचार करायचा नाही किंवा मग पास्टमध्ये जे झालं ते आपल्या प्रेझेंटमध्ये आणायचं नाही किंवा मग फ्युचरमध्ये न्यायचं नाही. त्यानंतर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे, स्वतःला ना तुम्ही स्ट्रॉंग बनवा. तुम्ही एक गोष्ट खूपदा नोटीस केली असेल की आपण जेवढे इमोशनल असतो तेवढा जास्त त्रास आपल्याला होतो. बघा, तुम्ही पुरुष मंडळी बघा, जेंट्स बघा, ते खूप प्रॅक्टिकल विचार करतात आणि म्हणून ना आपल्याला वाटतं की यांना कसा त्रास होत नाही. पण खरं तर त्यांच्या मागचं कारणच हे असतं की ते खूप प्रॅक्टिकल असतात आणि म्हणूनच ते खूप जास्त स्ट्रॉंगसुद्धा असतात. किंवा मग आपल्याच फॅमिलीमधली एखादी व्यक्ती बघा, जी इमोशनली खूप स्ट्रॉंग असते, त्याला ना जास्त फरक पडत नाही. तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी एखादी व्यक्ती तुम्हाला दिसेलच.
स्त्रिया पण खूप इमोशनली स्ट्रॉंग असतात आणि खूप प्रॅक्टिकल असतात. पण खरं सांगू, मी सुद्धा ना पूर्वी तुमच्यापैकी एक होते. म्हणजे खूप इमोशनल आणि खूप वीक होते. लग्नाच्या 2 वर्ष तर खूप वीक इमोशनल होते. पण आता मी त्यावर बरंच काम केलं आहे. आता तरी मी खूप स्ट्रॉंग झाले. म्हणजे आता थोडा प्रॅक्टिकल विचार करते. पहिले तोंडातून शब्द निघत नव्हते. पण आता मी काहीच चुकीचं किंवा वाईट ऐकून घेत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप एक्सपेक्टेशनही नाही ठेवत. जास्त नाही, पण थोडंफार चेंज तर मी नक्कीच केलेत माझ्यामध्ये. पण तरीसुद्धा मला आठवतं सुरुवातीची मी आणि आत्ताची मी, माझ्यामध्ये खूप असा चेंज झाला आहे. पहिले मला अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा फरक पडायचा. म्हणजे ज्या लोकांना मी ओळखत नाही किंवा ज्या लोकांमुळे माझ्या लाईफमध्ये काहीच फरक पडत नाही, त्या लोकांच्या बोलण्याने, वागण्याने मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे जी लोकं माझ्यासाठी कुणीच नाही आहे, त्यांच्या बोलण्याने सुद्धा मला वाईट वाटायचे. पण आता तसं नाही. स्वतःला थोडं इमोशनली स्ट्रॉंग बनवलं आहे. अशा लोकांमुळे मला काहीच फरक पडत नाही. उलट जर मला वाईट किंवा काही चुकीचं वाटत असेल, तर मी तिथल्या तिथेच क्लिअर करते. काही गोष्टीमध्ये आपल्याला इमोशनली स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिकली विचार करावा लागतो. तुम्हीसुद्धा खूप इमोशनल असाल ना, तर त्यावर नक्की थोडा प्रयत्न करा स्ट्रॉंग बनण्याचा. त्यानंतर शेवटचा आणि 5व्या नंबरचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जॉब करत असेल तर त्या ठिकाणी असे बरेच लोकं असतात, जी फक्त निगेटिव्हिटी पसरायचंच काम करतात. त्यांच्या त्या विचारामुळे ते स्वतः तर खुश राहतच नाही, पण आपल्यालाही खुश राहू देत नाही. आणि अशी लोकं जर फॅमिलीमध्ये असेल तर लांब राहणं थोडं कठीणच असतं. तर त्यासाठी सोपा उपाय म्हणजे इग्नोर करणे. कारण घरात असल्यामुळं आपण त्या व्यक्तीशी अबोला धरू शकत नाही. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण कुणाचं तरी काहीतरी ऐकतो आणि तीच गोष्ट घेऊन आपल्या घरातल्याच लोकांशी भांडतो. आणि म्हणूनच अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय.